चंद्रपुर महानगरपालिका चुनाव को लेकर सियासत गर्मा गई है। भाजपा विधायक परिणय फुके ने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार पर तीखा हमला बोला है। फुके ने कांग्रेस की गुटबाजी और नेतृत्व पर सवाल उठाते हुए चंद्रपुर में भाजपा की ही सत्ता का दावा किया है। भाजपा पर लगातार लगाए जा रहे आरोपों को लेकर फुके ने कांग्रेस पर तंज कसते हुए कहा कि विजय वडेट्टीवार या कांग्रेस के किसी भी नेता के घर अगर मक्खी भी चीख दे तो उसका दोष भाजपा पर ही डाल दिया जाता है। उनके मुताबिक कांग्रेस नेताओं को सपनों में भी भाजपा ही दिखाई देती है और वो दिखनी भी चाहिए। परिणय फुके ने आगे कहा कि कांग्रेस के पास न तो स्थिर नेतृत्व है और न ही सरकार चलाने की क्षमता। उन्होंने कहा कि आपसी झगड़ों के चलते कांग्रेस चुनाव हारने के बाद ईवीएम और अन्य कारणों पर ही दोष देती है। बघा असं आहे की ते एक मन आहे की नाचताना आहे अंगण तेढा आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवारजींची दशा दिसते, म्हणजे त्याच प्रकारचं वागणूक ते करतात आहे। स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करून सुद्धा हे तिथे त्या महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि दुसरं आणि म्हणूनच जनता या लोकांना मतदान करत नाही आणि त्यांना माहित असते की यांना मतदान केलं, यांना बहुमत दिलं तरी हे सरकार स्थापन करू शकत नाही किंवा हे व्यवस्थित कारभार चालू शकत नाही। यांची आपसी भांडणं इतके आहेत की ते कधी संपणार नाही, कधी संपत नाही। म्हणून मला असं वाटतं की आणि म्हणून जनता यांना मतदान करत नाही आणि मग हे निवडणूक हारल्यानंतर हे ईव्हीएम वर किंवा बाकी सगळ्या गोष्टींवर दोष देतात। विजय वडेट्टीवारजी म्हणा किंवा काँग्रेसचे कोणतेही नेते म्हणा, यांच्या घरी माशी शिंकली तरी ते भाजपवरच त्याचा दोष देतात। तर मला असं वाटतं की यांना स्वप्नात ही भाजपच दिसते आणि ते दिसली पाहिजे। उन्होंने दावा किया कि चंद्रपुर में 100% भाजपा की ही सत्ता बनेगी और भाजपा का ही महापौर होगा। साथ ही शरद पवार और महाविकास आघाड़ी को लेकर फुके ने कहा कि शरद पवार अनुभवी नेता है और डूबते जहाज में सवार नहीं होंगे। तिथे 100% भारतीय जनता पार्टीची सरकार येणार, भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार हे मी आपल्याला सांगतो। आणि या दोघांचे ज्या प्रकारे भांडणं आहेत आणि इतरही ठिकाणी ज्या ज्यांच्या गटागटामध्ये विभाजलेली काँग्रेस आहे त्यांचे हाल आणखी याच्यापेक्षाही खराब या महाराष्ट्राची जनता करणार आहे। शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार, कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे। याच्यावर मला वाटत नाही की पवार साहेब बसतील। मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्या सोबतच महायुतीमध्ये येतील। वही छगन भुजबल को भी मिली क्लीन चिट पर उन्होंने साफ किया कि यह फैसला कोर्ट का है, न किसी के राजनीतिक दबाव का। नाही, त्याच्यात ती क्लीन चिट काही भारतीय जनता पार्टीने दिलेली नाही आहे किंवा राज्य सरकारने दिलेली नाही, ती हायकोर्टाने दिलेली आहे क्लीन चिट, त्या विभागाने क्लीन चिट दिलेली आहे आणि ही अनेक वर्षापासून ही केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्याचं पुरावे नसल्यामुळे किंवा जे तथ्य कोर्टापुढे मांडल्या गेल्यामुळे डिपार्टमेंट पुढे मांडल्या गेल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। याच्यात कुठे राजकीय प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की विजय वडेट्टीवार झोपेती त्यांना भारतीय जनता पार्टीच दिसते।